आम्ही रोज मांडतो. उलट ते महानगरपालिकेची निवडणूक आली की त्यांना मराठी माणसाचा कळवळा येतो. कॉर्पोरेशनची निवडणूक झाली की मराठी माणसाला ते विसरतात. का नाही आजपर्यंत मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये मराठी तरुणांना उद्योजक करण्याकरता त्यांनी काही कंत्राटदार केले, त्यांच्याकरता काही स्कीम केली? काहीच नाही केलं. तुम्हाला जशी चिंता वाटते, काल राज ठाकरे कट्ट्यावर होते, त्यांनाही एक चिंता वाटते. त्यांना असं वाटतं की प्रत्येक मोठा प्रकल्प अदानींना दिला जातोय, प्रत्येक ठिकाणी अदानींचं नाव येतंय आणि हळूहळू आपण आपली मुंबईच महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे. आता ही त्यांची चिंता आहे. त्यांची जी चिंता व्यक्त त्यांनी ज्या व्यक्तीबरोबर केलेली आहे त्या व्यक्तीला त्यांनी घरी बोलवलंय, त्यांचा सत्कार केलाय, त्यांचं स्वागत केलंय, त्यांच्या सगळ्या उत्सवांमध्ये ते सहभागी झालेले आहेत, त्यांच्या सगळ्या लग्नांमध्ये यांची पोरं नाचली आहेत. मग त्यावेळेला कुठे गेलं होतं? त्यामुळे यांची भूमिका ही दुटप्पीपणा, ढोंगीपणाची भूमिका आहे. मराठीच्या बाबतीत पण हीच भूमिका आहे. स्वतःच्या पोरांना बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकवतात आणि मराठी माणसांना सांगतात की महापालिकेच्या शाळांमध्ये, मराठी शाळांमध्ये तुमचं दाखला घ्या. तुमची पोरं शाळेमध्ये फ्रेंच आणि जर्मन शिकतात आणि तुम्ही हिंदीला विरोध करता. त्यामुळे ही दुटप्पीपणा आणि ढोंगीपणाची ही भूमिका आहे. ज्या उद्योगपतींच्या नावाने हे बोंबा मारतात त्याच उद्योगपतींच्या घरामध्ये लग्नामध्ये यांची पोरं नाचतात, त्यांच्या घरी हे जातात, गणपतीला घरी बोलवतात. मग त्यावेळेला यांचं कुठे जातं हे सगळे मुद्दे? त्यावेळेला मुद्दे आठवत नाहीत. निवडणूक आली की मुद्दे आठवतात त्यांना. त्यामुळे खरं तर त्यांनी उत्तर द्यावं की ज्यांच्यावरती ते आक्षेप घेतात त्यांना त्यांच्या घरामध्ये स्वागत का केलं? त्यांचा आक्षेप तुम्ही ज्या उद्योजकांची नावं घेताय त्याच्याबरोबर केंद्रावरही आहे, राज्य सरकारवरही आक्षेप त्यांचा त्याच्यावर. आक्षेप काय आहे? आक्षेप काय आहे? आक्षेप हाच ना, मुंबई तोडण्याचा डाव. मग तोच तर माझा मुद्दा आहे ना. मग त्यांना तुम्ही घरी का, जे मुंबई तोडतायत आणि जे मराठी माणसावरती घाव घालून येत आहेत त्यांना तुम्ही तुमच्या घरामध्ये बोलून हात घालून आलिंगन का घातलं? हा माझा सवाल आहे राज ठाकरेंना. 2 महिन्या पहिले एका IPS ऑफिसरच्या मुलाच्या लग्नात कुठेतरी देवेंद्र फडणवीस सुद्धा अदानींच्या खुर्चीला लावून बसले. मग त्यांनाही हाच नियम लागू आम्ही अशा प्रकारचे आरोपच करत नाहीये ना. आम्ही अशी दुटप्पीपणाची भूमिकाच घेत नाहीये. आम्ही अशा ढोंगीपणाने बोलतच नाहीये. बरं, आता तुम्ही दुटप्पीपणाची भूमिका असं म्हणताय. अंबरनाथ महापालिकेत भाजपची काँग्रेससोबत युती झाली. त्याच्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की काँग्रेससोबत आम्ही मांडी लावून बसणार नाही. हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षातून निलंबित केलं, पण त्याच नगरसेवकांना 12 तासाच्या आत भाजपने मांडीवर घेतलं. मग तुमच्यात आणि काँग्रेसमध्ये काय फरक आहे? निदान त्यांनी भूमिका घेऊन काँग्रेसचे नगरसेवक निलंबित केले. मग तुम्ही जर म्हणताय की आम्ही काँग्रेससोबत युती करत नाही, तर मग त्याच काँग्रेसच्या नगरसेवकांना तुम्ही पक्षात घेतलं, मग त्यापेक्षा युतीच केली असती ना. फरक काय पडणार आहे? त्यावेळेला जे काही अंबरनाथमध्ये घडलं होतं ते लोकल लेवलवरती त्याचा निर्णय करून केलं होतं. त्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरणही केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी करेक्टिव्ह ॲक्शनही घेतलेली आहे. त्या ठिकाणच्या नेत्यांना नोटीसही बजावलेली आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती विस्तृत अशा प्रकारचं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे. अमिजित, पण ते काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक आहेत. मतदारांनी त्यांना काँग्रेसचं चिन्ह बघून पण मत दिलं असेल. अशा नगरसेवकांना भाजपात प्रवेश दिला जातो. हे करेक्टिव्ह मेजर आहे का? मग ते नाही, त्यांनी त्या सर्व नगरसेवकांनी जर काँग्रेस पक्षाचा त्याग करून, काँग्रेसच्या विचारधारेचा त्याग करून भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला जर त्यांनी मान्यता दिलेली आहे तर ते भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला मान्यता दिली ना. काँग्रेस बरोबर युती नाही झाली. आम्हीची मुद्दा असा आहे की काँग्रेसच्या विचारधारेला मिळालेली मतं तुम्ही भाजपात घेताय, पण त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला मान्यता दिली. नगरसेवक सत्तेसाठी आलेले आहेत. पण अमितजी, दुसरा मुद्दा असा आहे की हा सगळा खटाटोप, ही सगळी उठाठेव कशासाठी? तर ज्यानं तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या सगळीकडे सरकारमध्ये